नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. जर तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील, कामं होत नसतील, भीती वाटत असेल, तर ही एक गोष्ट नक्की ऐका. कारण हनुमान जयंतीच्या दिवशी केलेली ही साधी पूजा आणि मंत्र तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते आणि स्वतः हनुमान तुमच्या मदतीला धावून येतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यंदा 2 एप्रिल 2026 रोजी गुरुवारच्या दिवशी पवित्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती एकाच दिवशी आली आहे. हा दिवस अत्यंत शुभ आणि शक्तिशाली मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, जप आणि भक्ती अनेक पटीने फळ देते. हनुमान म्हणजे शक्ती, भक्ती आणि संकटमोचन यांचे प्रतीक. जेव्हा जीवनात अडचणी येतात, भीती वाटते, नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा हनुमानाची उपासना आपल्या जीवनाला नवी दिशा देते. मैत्रिणींनो, असे म्हणतात की जिथे रामाचे नाव घेतले जाते तिथे हनुमान स्वतः उपस्थित असतात. हनुमान हे केवळ देव नाहीत, तर ते एक रक्षक आहेत, एक मित्र आहेत, जे संकटाच्या वेळी आपल्या मदतीला धावून येतात. एक सुंदर कथा सांगते, ती नक्की ऐका. एकदा एक भक्त खूप मोठ्या संकटात अडकला होता. त्याच्यावर कर्ज होते, घरात आजार होते आणि त्याला काहीच मार्ग दिसत नव्हता. एक दिवस त्याने मनापासून हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीच फरक जाणवला नाही, पण काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात छोटे छोटे बदल होऊ लागले. त्याची भीती कमी झाली, आत्मविश्वास वाढला आणि हळूहळू त्याच्या समस्या सुटू लागल्या. कारण हनुमान हे केवळ बाहेरून मदत करत नाहीत, तर ते आपल्यामध्ये शक्ती निर्माण करतात. मैत्रिणींनो, हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही काही साध्या गोष्टी केल्यात तरी तुमचं आयुष्य बदलू शकतं. जसं की पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. दुसरी गोष्ट, हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानासमोर दिवा लावा. तिसरी गोष्ट, ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. चौथी गोष्ट, हनुमान चालीसा वाचा. आणि पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्य असेल तर गरजूंना अन्नदान करा. मैत्रिणींनो, मंत्रामध्ये खूप शक्ती असते. ओम हनुमते नमः हा मंत्र तुमच्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता दूर करतो. हनुमानाची खरी पूजा म्हणजे फक्त फुलं अर्पण करणे नाही, तर त्यांच्यासारखे गुण अंगीकारणे आहे. धैर्य, निष्ठा आणि सेवा भावना. हनुमान कसे मदतीला धावतात? जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने त्यांना हाक मारता, तेव्हा ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात मदत करतात, तर कधी एखादी संधी देतात आणि कधी तुमच्यातच इतकी ताकद निर्माण करतात की तुम्ही स्वतः संकटावर मात करता. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, हनुमान कधीही आपल्या भक्तांना निराश करत नाहीत. या पवित्र दिवशी तुम्ही एक संकल्प करा. दररोज काही मिनटं हनुमानाचं नाव घ्या. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आणि हनुमान जयंतीच्या या पवित्र दिवशी तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश येवो हीच प्रार्थना.